Hello students, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchand College, Baramati. In this session, we continue 12th Science Mathematics paper number 2nd, chapter Differentiation. In previous session, we covered the following points. Need to study of derivative by using examples in nature. Second, first principle of derivative. Third one, Leibniz notation. Next, derivative of standard functions. And lastly, rules of differentiation with examples. याच्यामधले हे जे शेवटचे दोन पॉइंट्स आहेत मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन विथ एक्झाम्पल्स, हा आपला या टॉपिकचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह होता जो आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलाय. आता आपण यातील पुढच्या ऑब्जेक्टिव्ह कडे जाणार आहोत. नाउ वी हॅव टू स्टडी 5 different types of derivatives of functions. So derivatives for first one, composite function. Second, inverse function. Third one, derivative for or derivative of logarithmic differentiation. This is the process again. Next one, इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज कसे काढायचे ते देखील पाहायचे. अँड लास्टली डेरिव्हेटिव्हज फॉर पॅरामेट्रिक फंक्शन्स. ओके, यातील प्रत्येक सब टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. आपण यातला कंपोजिट फंक्शन जो आहे तो पहिल्यांदा स्टडी करूयात, जो आपला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सेकंड ऑब्जेक्टिव्ह होता टॉपिकचा. ओके, कंपोजिट फंक्शन इज ऑल्सो नोन ॲज फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. आता हा कन्सेप्ट आपण एका एक्झाम्पलद्वारे स्टडी करूयात. Consider an example. Let f of x is equal to cos x and g of x is equal to log of x. इथे पहा, f of x हा cos x आहे, g of x हा log x आहे. आता फंक्शन ऑफ अनदर फंक्शन म्हटलंय किंवा फंक्शन ऑफ फंक्शन म्हटलं तरी चालेल. तर इथे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथे एक फंक्शन नाहीये, तर कंपल्सरी कमीत कमी दोन फंक्शन आहेत किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शन सुद्धा असतील. आपण सध्या दोन फंक्शनचा इथे स्टडी करूया. मागच्या वर्षी पण आपण एफओजी आणि जीओएफ हे कंपोजिट फंक्शन्स युजिंग टू फंक्शन्स आपण पाहिले होते. तसंच इथे पण पाहूया एफओजी आणि जीओएफ कसा काढला होता पाठीमागच्या वर्षी, ते बघूयात एकदा. नाउ द कंपोजिट फंक्शन डिनोटेड बाय एफओजी और जीओएफ. So FOG of x is equal to f of g of x. या ठिकाणी f जो आहे आणि g आहे, यामध्ये या जर ब्रॅकेटचा विचार केला, स्क्वेअर ब्रॅकेटचा, तर याच्या बाहेर म्हणजे आउटसाइडला हा f फंक्शन आहे आणि इनसाइडला g of x आहे. सो फॉर दॅट पर्पज let us consider this f function as a outer function and g of x as a inner function. So outer function काय घेतला, f of x, आणि inner function घेतला g of x. ओके, f of x हा outer function, inner function g of x.
मग आता एफ ऑफ जी ऑफ एक्स याचाच अर्थ एफ ह्या फंक्शनमध्ये इन प्लेस ऑफ एक्स वी हॅव टू सबस्टिट्यूट जी ऑफ एक्स. ओके, सो पहा एफ ऑफ जी ऑफ एक्स कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ, आउटर फंक्शन कॉस आहे त्याच्यामध्ये इंटर फंक्शन पुटअप केला log of x. So this is cos of log of x is the our composite function fog of x. In the same way we have to calculate now gof of x. Gof of x here, so is equal to g of f of x. Now which is outer function here? G, and inner function is f. So outer function g of x, inner function f of x. इथे आपण काय केलं होतं की कॉस मध्ये लॉग ऑफ एक्स पुटअप केला होता, एफ मध्ये जी ला पुटअप केलं होतं, आता जी मध्ये एफ ला पुटअप करायचंय. सो फॉर दॅट पर्पज सो जी ऑफ एफ, जी ओ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग, हा आउटर फंक्शन आहे आणि इनर फंक्शन या ठिकाणी कॉस एक्स पुटअप केला, आपल्याला काय मिळालं मग कॉस ऑफ एक्स मिळालं. ओके, या पद्धतीनं आपण हे एफ ओ जी आणि जी ओ एफ हे कॅल्क्युलेट केले. आता आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते पाहूया. नाउ वी हॅव टू स्टडी डेरिव्हेटिव्ह ऑफ सच टाइप ऑफ कंपोजिट फंक्शन्स. असे जे कंपोजिट फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढण्याची एक मेथड आहे. पहिल्यांदा आपण फंक्शन कन्सिडर करूया पुन्हा. y इज अ फंक्शन ऑफ u आणि u इज अ फंक्शन ऑफ x. सी हियर तीन व्हेरिएबल इथे दिसत आहेत तुम्हाला. y इज अ फंक्शन ऑफ u हियर, ओके, अँड u इज अ फंक्शन ऑफ x, राईट. y is a function of u, u is a function of x. So u हा कॅन्सल झाला असं पण म्हणूया आणि y is a function of x तयार होतो. ओके, आता पहा कंपोजिट फंक्शन मला आता एफ ओ जी कॅल्क्युलेट करायचंय, तर काय तयार होईल एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, इथे पहा y इज या u ची व्हॅल्यू u ऑफ जी ऑफ u इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे, ती या एफ ऑफ मध्ये पुटअप केली, एफ ऑफ यू मध्ये यू च्या ठिकाणी पुटअप केली, तर आपल्याला काय मिळेल y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ कंपोजिट फंक्शन. ओके, नाव आता वन बाय वन डेरिव्हेटिव्ह काढूयात. u इज इक्वल टू एफ ऑफ यू हा फंक्शन आहे, सॉरी y इज इक्वल टू एफ ऑफ यू हा फंक्शन आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय du. जर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा फंक्शन असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह लिहितो dy बाय dx आणि म्हणजेच त्याला नोटेशन काय वापरतो एफ डॅश ऑफ एक्स. इन प्लेस ऑफ एक्स u इज हियर, सो y इज इक्वल टू एफ ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय du इज इक्वल टू एफ डॅश ऑफ u. द सेम वे आता सेकंड फंक्शन जो दिसतोय u इज इक्वल टू जी ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. du बाय dx इज इक्वल टू g डॅश ऑफ x. ओके, नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कंपोजिट फंक्शन f ऑफ g ऑफ x. हा जेव्हा डेरिव्हेटिव्ह आपण काढतो तेव्हा इथे महत्वाची गोष्ट आहे की आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन विचारात घेतला जातो. या ठिकाणी आउटर फंक्शन आहे हा f आणि इनर फंक्शन आहे हा g ऑफ x. ओके, मग आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस काढतोय आपण, y चा डेरिव्हेटिव्ह काढतोय त्यावेळेस प्रोसिजर काय आहे तर पहा dy बाय dx हा विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट केला दोन्ही साइडला, डी बाय dx ऑफ दॅट कंपोजिट फंक्शन f ऑफ g ऑफ x. मग हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. पहा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन, ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हे अत्यंत महत्वाचं आहे.
आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तर ते मल्टिप्लाय करूया. आता आउटर फंक्शन आहे एफ, एफचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एफ डॅश ऑफ यू या ठिकाणी आहे. ओके, इथे एफ डॅश ऑफ यू दिसतोय आणि इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इथे जी डॅश ऑफ एक्स आहे. ओके, पुटअप केले एफ डॅश ऑफ यू इंटू जी डॅश ऑफ एक्स. ओके, हे आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन त्यांचे डेरिव्हेटिव्ह पुटअप केले. पण एफ डॅश ऑफ यू म्हणजे dy बाय डी यू आहे, पुटअप करतोय. पहा dy बाय डी एक्स ॲज इट इज इकडे असाच घेतला आणि एफ डॅश ऑफ यू म्हणजे dy बाय डी यू आणि जी डॅश ऑफ एक्स इट मीन्स du बाय डी एक्स, इथे पुटअप केला du बाय डी एक्स. सो इथे काय मिळालं आपल्याला, हे दिस इज नोन ॲज अ चेन रूल. ओके, सो dy बाय डी एक्स ही चेन आहे. पहा चेन कशी तयार झाली, y इज अ फंक्शन ऑफ u, u इज अ फंक्शन ऑफ x. म्हणजे हा u जर कॅन्सल झाला तर dy बाय डी एक्स शिल्लक राहतो. ऍक्च्युली कॅन्सल होत नाही, पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवूयात. सो dy बाय डी एक्सच्या मध्ये इथे एक फंक्शन नवीन ऍड झालाय u. ओके, सो du. लक्ष देत आहे, तर हा रूल लक्षात ठेवा. आता आपण अशा फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत, एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा चेन रूल अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहूयात. डिफरन्शिएट y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, फर्स्ट सोल्युशन याचं पाहूया. या ठिकाणी आपल्याला आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन पहिल्यांदा विचारात घेतला पाहिजे. दिलेलं एक्झाम्पल काय आहे पहा, y इज इक्वल टू कॉस ऑफ हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कॉस हा आहे आउटर फंक्शन आणि या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हा इनर फंक्शन आहे. सो y इज इक्वल टू कॉस यू, या एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला मी काय केलं, आपण आउटर फंक्शन मध्ये u कन्सिडर करत असतो. सो कॉस ऑफ u कन्सिडर केला याला एल, तर हा झाला आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन काय ॲज इट इज u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. दिस इज द इनर फंक्शन. आता फक्त दोन्ही फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं की आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह मिळतो, हे पाहिलंय. आता चेन रूल काय आहे आपला, dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी यू इंटू du बाय डी एक्स. आता याचा पहा इथे y आणि u हे फंक्शन्स इथं पुटअप केले मी. पहिल्यांदा yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. y ची व्हॅल्यू कॉस u पुटअप केली, इथे u ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पुटअप केली. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस u विथ रिस्पेक्ट टू u इज minus sin u. Okay, and derivative of that x square, what is derivative of x square, by using rule of x raised to n, derivative is n x raised to n minus 1. so 2 पुढे येतो आणि 2 minus 1 म्हणजे 1 येतो. so 2x is the derivative. now derivative of a square, so here a square आहे, a square is the constant term, so the derivative of constant is 0 here. Okay, now dy by dx is equal to minus sin. आता u ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फायनल आन्सर मध्ये मी आपल्याला हे u जो आहे तो मला फायनल आन्सर मध्ये x मध्ये पुन्हा कन्वर्ट करावा लागेल, कारण क्वेश्चन दिलेला माझा इन द फॉर्म ऑफ x आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मी पुटअप केला u च्या जागी इंटू 2x. ओके, सो आन्सर इज मायनस 2x इंटू हा मायनस 2x पुढे घेतलाय, मायनस 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन कंपोजिट फंक्शन. ओके, बघा आपण याच्या अगोदर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टडी केला होता, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली स्टडी केला होता, पण असा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आज आपण
या ठिकाणी शिकलेलो आहोत. पुढे सेकंड एक्झाम्पल कडे जाऊयात. स्क्वेअर differentiate y is equal to square root of x square plus 4x minus 7 with respect to x. So y is equal to square root of x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 root x. पण स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर रूट एक फंक्शन झाला, पण हा एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 दिस इज द पॉलिनॉमियल फंक्शन. सो हा अनदर फंक्शन आहे. म्हणून या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट हा आउटर फंक्शन आणि हा पॉलिनॉमियल फंक्शन जो आहे तो इनर फंक्शन कन्सिडर करूया. सो आउटर फंक्शनची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. मग y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ u. याला u कन्सिडर केलं. स्क्वेअर रूट ऑफ u इज अ आउटर फंक्शन. इनर फंक्शन काय तयार झालं मग एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 द इनर फंक्शन. नाउ बाय चेन रूल पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह आणि u चा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं. चेन रूल काय सांगतोय dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. सो d बाय du ऑफ y स्क्वेअर रूट ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करूया. स्क्वेअर रूट ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह इंटू मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन that is u is equal to x square plus 4x minus 7. हा जो फंक्शन आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करूया. काय येतं आन्सर पहा. रूट स्क्वेअर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट x. आणि इथे स्क्वेअर रूट ऑफ u आहे. सो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ u इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर is here 2x. okay, 4 take as it is here and plus ला प्लस पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. आणि लास्टली मायनस ला मायनस ॲज इट इज. सो 7 चा डेरिव्हेटिव्ह इज 0 बिकॉज 7 इज अ कॉन्स्टंट. ओके, सो आता 2x प्लस 4 यामधून 2 कॉमन घेता येतो आपल्याला. 2 कॉमन घेऊयात. ब्रॅकेटमध्ये येतं x प्लस 2 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ u ॲज इट इज. नाव अगेन दिस 2 and 2 गेट्स कॅन्सल हिअर. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. आणि u ची व्हॅल्यू पुटअप करूयात. u दिलाय आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 जो आपण कन्सिडर केला होता. आन्सर येतं x plus 2 numerator as it is divided by square root of x square plus 4x minus 7. Okay, so this is the different derivative of the given composite function. Next example याच पद्धतीनं differentiate log of x square x raised to 5 plus 4 with respect to x. पुन्हा इथे पहा 2 फंक्शन दिसत आहेत. आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन. हा पुन्हा कंपोजिट फंक्शन आहे. तर कंपोजिट फंक्शन साठी आउटर फंक्शन या ठिकाणी लॉग आहे आणि इनर फंक्शन आहे x रेज टू 5 प्लस 4. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो हे जे आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन आहेत आतापर्यंत आपण एक्झाम्पल्स इनर फंक्शन आउटर फंक्शन असं सोडवली यू वगैरे सबस्टिट्यूट करून. पण आता पुढची एक्झाम्पल्स जी आहेत यू हा फंक्शन आपण सोल्युशन मध्ये लिहिणारच नाही. तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढूयात. ओके, तर आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं पहा. पहिल्यांदा आपण लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस 4 हा फंक्शन घेतला. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग आता इथं आउटर फंक्शन आहे लॉग आणि इनर फंक्शन आहे एक्स रेज टू 5 प्लस 4. आता दोन्ही साईडला जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ लॉग ऑफ एक्स रेज टू 5 प्लस 4 असाच लिहिला मी फंक्शन. आता पहा पहिल्यांदा आपण याच्यामध्ये इनर फंक्शन जो आहे तो एक्स रेज टू 5 प्लस 4 हा यू आहे असं
इन माइंड मध्ये ट्रीट करूया. ओके, सो ट्रीट एक्स रेज टू 5u प्लस 4 ॲज अ u इन माइंड अँड यूज द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग u. ओके, सो मग काय येईल पहा, dy बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन u, पण u म्हणजे एक्स रेज टू 5 प्लस 4 आहे इंटू हा झाला आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स रेज टू 5 प्लस 4 या ठिकाणी. ओके, आणि इनर फंक्शन जो आहे आपला, हा जो एक्स रेज टू 5 प्लस 4 हा इनर फंक्शन, त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय केला इथे. लक्षात येतं का पहा, पहिल्यांदा फक्त आउटर फंक्शन जो लॉग होता त्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह लिहिला इनटू इनर फंक्शन जो आहे एक्स रेज टू 5 प्लस 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे लिहिलाय. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह पण काढूयात आता. 1 अपॉन एक्स रेज टू 5 प्लस 4 ॲज इट इज. आता इथे एक्स रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला माहिती आहे, एन एक्स रेज टू एन मायनस 1 पुन्हा, सो एन मीन्स 5 हियर, सो 5 एक्स रेज टू एन मायनस 1, 5 मायनस 4, 5 मायनस 1 4 येतं. सो आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 कॉन्स्टंट, सो या 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. सो आन्सर, फायनल आन्सर काय येईल मग, 5 1 इंटू 5 एक्स रेज टू 4 अपॉन एक्स रेज टू 5 प्लस 4. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी यू वगैरे आउटर फंक्शन इनर फंक्शन वगैरे न मेन्शन करता देखील आपल्याला या पद्धतीनं डायरेक्ट आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन एक्झाम्पल सोडवता येतील. ओके, आता इथून पुढची एक्झाम्पल सगळी आपण अशीच सोडवणार आहोत. ओके, पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आणखी. सी हियर, डिफरन्शिएट 5 रेज टू 3 cos x मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू x. ओके, आता इथे ए रेज टू इथे फंक्शन दिसतोय x, पण xच्या जागी पुन्हा एक दुसरा फंक्शन आहे 3 cos x मायनस 2. सो ए रेज टू x हा आता या ठिकाणी पाहूयात. पहिल्यांदा y इज इक्वल टू कन्सिडर करू त्याला. y इज इक्वल टू 5 रेज टू 3 cos x मायनस 2. डिफरन्शिएशन घेऊया दोन्ही साईडला. y डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. सो y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy बाय dx आणि RHS ला 5 रेज टू 3 cos x मायनस 2 चा इथे डेरिव्हेटिव्ह मीन्स d बाय dx ऑफ दॅट फंक्शन. ओके, आता डेरिव्हेटिव्ह जो घ्यायचा आहे या ठिकाणी आउटर फंक्शन आहे आपला ए रेज टू एक्स, या पद्धतीने रन होतो. पहा इथे आउटर फंक्शन ए रेज टू एक्स आणि इनर फंक्शन कोण आहे तर 3 cos x मायनस 2 आहे. हा इनर फंक्शन आहे. एक्सच्या जागी जो असतो तो इनर फंक्शन असतो. मग एक्सच्या जागी इथं काय आहे 3 cos x मायनस 2 आहे. सो हा आपला इनर फंक्शन आहे. मग पहिल्यांदा आउटर फंक्शन जो स्टँडर्ड फंक्शन आहे ए रेज टू एक्स, ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येत असतो ए रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, बट इन प्लेस ऑफ ए 5 इज हियर, सो ए रेज टू एक्सला ए रेज टू एक्स म्हणून 5 रेज टू 3 cos x मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह 5 रेज टू 3 cos x मायनस 2 ॲज इट इज. ओके, हा 3 cos x मायनस 2 हा आपण u कन्सिडर केला, त्यानंतर 5 रेज टू u चा डेरिव्हेटिव्ह 5 रेज टू u मीन्स हा पूर्ण फंक्शन असाच इनटू लॉग ऑफ 5. ओके, लॉग ए इनटू पुन्हा इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. सो 3 cos x मायनस 2 ने च्या डेरिव्हेटिव्हनी इथे मल्टिप्लाय केला. आन्सर काय येतं पहा, मायनस 3 हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 ला 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन x. या cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन x मायनस, ओके, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, त्यामुळे मायनस 2 शिल्लकच राहत नाही. ओके, आता फक्त इथे मायनस 3 साइन एक्स इथे पुढे लिहिले पहा, मायनस 3 साइन एक्स आणि पुढची टर्म पूर्ण आहे अशी पुढे लिहिलेली आहे. ओके, सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 5 रेज टू 3 cos x मायनस 2 is minus 3 sin x into 5 raised to 3 cos x minus 2 into log 5. Okay, so this is the answer. विद्यार्थी मित्रांनो, यासारखी एक्झाम्पल्स
टेक्स्टबुकमधून सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केला तरच सगळं काही शक्य आहे. सो वर्ड impossible itself says that I am possible if you practice daily. Okay, thank you.